ज्याही विद्यार्थ्यांना 2025-26साठी महाराष्ट्र CET म्हणजे MST CETचा फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म सुरू झालेले आहे। तर फॉर्म कसा भरायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला साईडला यायचं आहे। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। साईटवर आल्यानंतर तुम्ही बघू शकता सेकंड नंबरचं ऑप्शन आहे CET एक्झामिनेशन पोर्टल 2025-26, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। या अगोदर आपण पार्ट 1 रजिस्ट्रेशन दिलेलं होतं। पार्ट 1 रजिस्ट्रेशन जर केलं नसेल तर तुम्ही आतासुद्धा करू शकता। तर साईटवर या, ज्याही विद्यार्थ्यांनी पार्ट 1 रजिस्ट्रेशन केलेलं असेल ते डायरेक्ट लॉग इन करू शकतात किंवा न्यू रजिस्ट्रेशनचा ऑप्शन आहे तिथे सुद्धा क्लिक करू शकता। यामध्ये दिलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल करायची आहे आणि त्यानंतर रजिस्टरला क्लिक करायचं आहे। याप्रमाणे तुम्ही पार्ट 1 रजिस्ट्रेशन करू शकता। त्यानंतर ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल त्यांच्यासाठी तो व्हिडिओ आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। पार्ट 1 रजिस्ट्रेशन करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्ट ID आणि पासवर्ड क्रिएट केलेला आहे तो ID टाका, पासवर्ड टाका आणि लॉग इनला क्लिक करा। लॉग इनला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये प्रोफाईल ऑप्शन आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। पार्ट 1 मध्ये सुद्धा आपण प्रोफाईल रेडी केलं होतं, यामध्ये सुद्धा तुम्ही प्रोफाईल रेडी करू शकता किंवा काही एडिट करायचं असेल तर एडिटसुद्धा करू शकता। प्रोफाईल रेडी केल्यानंतर तुम्ही CETला अप्लाय करू शकणार आहे किंवा विदाऊट प्रोफाईल तुम्ही CETला अप्लाय करू शकत नाही। तर सर्वप्रथम एडिट प्रोफाईलला किंवा क्रिएट प्रोफाईलला क्लिक करा। तर त्यामध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला ॲड करायची आहे। यामध्ये दिलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही चेक करा। अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन फिल करायची आहे। आम्ही ही इन्फॉर्मेशन पार्ट 1 मध्ये फिल केली होती। पार्ट 1चा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही बघू शकता। यामध्ये 10वी आणि 12वीची इन्फॉर्मेशन फिल करायची आहे। तर बघू शकता, जे विद्यार्थी यावर्षी 12वी शिकत असेल ते विद्यार्थी इथे 12वीची इन्फॉर्मेशन विचारलेली आहे, तर इथे यस करणार। तिथे विचारलं आहे की 12वीला अपेअरिंग आहे का, तर 12वीला असेल तर यस करा। 12वी पास झालेले असाल तर तिथे नो करा। नो करसान तर तुम्हाला संपूर्ण 12वीची मार्क्स पर्सेंटेज हे इथे तुम्हाला टाकावे लागेल, पण आम्ही 12वीला आहे तर आम्ही तिथे यस करतो। अशा प्रकारे प्रोफाईल रेडी झाले की आपल्याला CET रजिस्ट्रेशनचा ऑप्शन दिलेला आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर आपण MST CET 2025-26साठी अर्ज करणार आहे। यामध्ये बघू शकता पहिलंच ऑप्शन आहे UGमध्ये MST CET रजिस्टर नाव। तर रजिस्टर नावला क्लिक करावं लागेल, म्हणजे आपला जो फॉर्म आहे हा ओपन होईल नवीन टॅबमध्ये आणि नवीन टॅबमध्ये ओपन झाल्यानंतर संपूर्ण जो फॉर्म आहे आपल्याला फिल करायचा आहे। तर विद्यार्थ्यांनी PCB आणि PCMसाठी एकच फॉर्म भरता येणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला एकच चालानसुद्धा पेड करावं लागेल। चालान हे तुम्हाला 1600 रुपये येणार आहे आणि PCB जर घेसाल तर तुम्हाला चालान 800 रुपये येणार आहे। म्हणजे एका पेपरला 800 रुपये, 2 पेपरला 1600 रुपये हे कास्टवाल्यांना आणि 2000 रुपये लागणार तुम्हाला ओपन कॅटेगरीला। तर बघू शकता अशा प्रकारे अप्लाय केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन दिसून पडेल। यावरती किती चालान आहे संपूर्ण अपडेट दिलेली आहे। कास्टवाल्यांना 800 रुपये एका पेपरला, ओपनवाल्यांना एका पेपरसाठी 1000 रुपये। त्याचप्रमाणे तुम्ही PCM आणि PCB जर घेत असाल तर 1600 रुपये कास्टवाल्यांना आणि 2000 रुपये ओपन कॅटेगरीला। अशा प्रकारे तुम्हाला चालान पेड करावं लागेल। त्यानंतर संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही रीड करू शकता। त्यानंतर सर्वात खाली दिलेला चेकबॉक्स आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर प्रोसीड टू अप्लायला क्लिक करा। त्यानंतर तुम्ही जी इन्फॉर्मेशन प्रोफाईलमध्ये टाकलेली होती ती इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे दिसून पडेल। संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रॉपर चेक करणं आहे। जर कुठे काही मिस्टेक असेल तर तुम्ही आता चेंज करू शकता, म्हणजे बॅक जाऊन प्रोफाईलमध्ये चेंज करू शकता। जर संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला बरोबर वाटत असेल तर तुम्ही सर्वात खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा टाकावा लागेल आणि तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करावं लागेल। संपूर्ण इन्फॉर्मेशन चेक करणं अतिशय गरजेचं आहे, कारण आता जर तुम्हाला एडिट करायचं असेल तर तुम्ही प्रोफाईलमध्ये जाऊन एडिट करू शकता, नंतर तुम्ही प्रोफाईल एडिट करू शकणार नाही आहे। त्यामुळे टाकलेली इन्फॉर्मेशन 1 ते 2 वेळा प्रॉपर चेक करा आणि त्यानंतरच सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा। कारण सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येणार, तो OTP आपल्याला इथे इन्सर्ट करायचा आहे। तुमच्या मोबाईल नंबरवर जो OTP येईल तो इथे टाका आणि व्हेरीफाय OTPला क्लिक करा। व्हेरीफाय OTPला क्लिक केल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन कंप्लीट होणार। तुम्हाला CETकडून एक रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा मिळून जाणार आहे आणि त्यानंतर आपण ज्याही स्टेप बाकी आहेत आपल्या त्या स्टेप आपण कंप्लीट करणार। बघू शकता एक CETकडून नंबर मिळालेला आहे। त्यानंतर प्रोसीडला क्लिक करा। प्रोसीडला क्लिक केल्यानंतर बघू शकता आपले रजिस्ट्रेशन झालेले आहे। यामध्ये ज्याही स्टेप इनकम्प्लीट आहे त्या स्टेप आपल्याला कंप्लीट करायच्या आहे। तर आपल्याला सेकंड नंबरच्या स्टेपला इनकम्प्लीटचं ऑप्शन दिलेलं आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर आपण आपला राहिलेला फॉर्म आता फिल करणार। त्यानंतर आपल्याला इथे दिलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन फिल करायची आहे। तर इथे तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे, SC ST OBC यामधून तुमची जी कास्ट आहे ती कास्ट सिलेक्ट करा आणि कास्ट ही इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे जी कास्ट असेल तीच कास्ट इथे तुम्हाला इन्सर्ट करणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमची पोटजात
कुणबी जेही असेल माळी याप्रमाणे तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला विचारण्यात येत आहे की तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का. 3 ऑप्शन आहे, अवेलेबल, अप्लाइड बट नॉट रिसीव्ह आणि नॉट अप्लिकेबल. तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अवेलेबल करा, अप्लाय केलेलं असेल तर सेकंड नंबरचं ऑप्शन घेऊ शकता. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाका. कास्ट सर्टिफिकेटचा नंबर कसा शोधायचा या संदर्भात संपूर्ण जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही कास्ट सर्टिफिकेट नंबर शोधू शकता. त्यानंतर अशाचप्रमाणे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी आहे का, असेल तर येस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल आहे का, तर आमच्याकडे तिन्ही डॉक्युमेंट असल्यामुळे तिथे आम्ही अवेलेबलचं ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर विचारण्यात येत आहे तुम्ही अनाथ आहात का, असाल तर येस करा, अदरवाईज नो करा. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा. कास्ट ही बरोबर असणं गरजेचं आहे. संपूर्ण गोष्ट बरोबर असेल तर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. त्यानंतर तुम्ही बघू शकता 10वीची इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर आलेली आहे. 12वीला अपियर असल्यामुळे तिथे लिहिण्यात आलेलं आहे की 12वीला तुम्ही अपियरिंग आहे का, म्हणजे 12वी शिकत आहात का, तर तिथे आम्ही येस केलेलं आहे कारण 12वी शिकत आहे. आणि जे विद्यार्थी 12वी पास असेल ते विद्यार्थी प्रोफाईलमध्ये 12वी पास करतील आणि 12वीमध्ये जेवढे मार्क्स मिळाले, पर्सेंटेज मिळाले ते इन्फॉर्मेशन ॲड करतील. आणि जे विद्यार्थी अपेयर आहे ते विद्यार्थी तिथं अपेरिंगला यस करा, म्हणजे तुम्हाला बाकी इन्फॉर्मेशन मागणार नाही. आणि संपूर्ण इन्फॉर्मेशन जर बरोबर असेल तर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करावं लागेल, म्हणजे ही स्टेप तुमची कंप्लीट होऊन जाणार. त्यानंतर इथे तुम्हाला विचारण्यात येत आहे की सब्जेक्ट आणि जो ग्रुप असणार आहे तुमचा MST CET 2025साठी तो तुम्हाला कोणता पाहिजे. तर तिथे तुम्हाला 3 ऑप्शन येतील. बघा, ज्यांना PCB घ्यायचा ते PCB घेऊ शकतात, ज्यांना PCM घ्यायचा आहे ते PCM घेऊ शकतात, किंवा बोथ PCM आणि PCB दोन्ही ग्रुप तुम्ही कंबाईनमध्ये घेऊ शकता. तर जे विद्यार्थी जनरल सायन्सला असेल ते विद्यार्थी दोन्ही ग्रुप घेत आहेत. तुम्हीसुद्धा 2 ग्रुप घेऊ शकता जर तुम्हाला घ्यायचे असेल तर. जर तुम्हाला सब्जेक्ट नसेल तर तुम्ही सिंगल ग्रुपसुद्धा घेऊ शकता. आमचं जनरल सायन्स आहे आणि दोन्ही ग्रुप घ्यायचे आहे म्हणून दोन्ही ग्रुपला क्लिक केला आहे. त्यानंतर पेपर लँग्वेज कोणतं पाहिजे तुम्हाला, तर इंग्लिश पाहिजे म्हणून इंग्लिश चूज केलेलं आहे आणि कन्फर्मसुद्धा इंग्लिश केलेलं आहे. तुम्ही मराठी उर्दू करू शकता जर पाहिजे असेल तर. तुम्हाला जवळचे 4 सेंटर द्यायचे. तुमच्याजवळ जेही सेंटर असेल जवळपास तुम्ही ते देऊ शकता एक्झाम सेंटर. तर आम्ही आमच्या जवळचे जेही 4 सेंटर होते ते यामध्ये सिलेक्ट केलेले आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या प्रकारे जेही तुम्हाला जवळ सेंटर असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. टाकलेली इन्फॉर्मेशन जर बरोबर असेल तर तुम्ही सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे. फोटो हा तुम्हाला व्हाईट बॅकग्राऊंड किंवा लाईट बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे आणि सिग्नेचर तुम्हाला ब्लॅक किंवा ब्ल्यू पेननं करणं आहे. आणि त्यानंतर जी आहे ती व्हाईट पेपरवर असणं गरजेचं आहे, लायनिंग पेपर नको, म्हणजे लाईट कलर किंवा व्हाईट तुम्ही यूज करू शकता फोटो. आणि सिग्नेचर व्हाईट पेपरवर असणं गरजेचं आहे, लायनिंगवाला पेपर नको, प्लेन व्हाईट पेपर. तर या प्रकारे फोटो आणि सिग्नेचर स्कॅन कॉपी अपलोड करा. त्यानंतर तुम्हाला एक फोटो ID, पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक यामधून तुम्ही एक फोटो ID देऊ शकता. जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्ही आधार कार्डसुद्धा यामध्ये अपलोड करू शकता. तर यामध्ये तुम्ही आधार कार्ड जर अपलोड करायचं असेल तर JPG किंवा PDF तुम्ही अपलोड करू शकता. 500 KB खाली ही तुमची फाईल असणं गरजेचं आहे. तर तुमच्याकडे जेही ID प्रूफ असेल, पॅन कार्ड असेल, वोटर ID असेल, बँक पासबुक असेल, आधार कार्ड असेल, यामधून एक कॉपी तुम्हाला अपलोड करायची आहे. ती तुमची ID प्रूफ असणार आहे. तर इथे आम्ही आधार कार्ड अपलोड करतोय तर तुम्हीसुद्धा आधार कार्ड अपलोड करू शकता. तर आधार कार्ड कॉपी अपलोड करा. कॉपी अपलोड करा आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक केल्यानंतर तुम्ही भरलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन म्हणजे फायनल जो फॉर्म आहे तुमचा तो तुम्ही व्हेरीफाय करू शकता. यामध्ये टाकलेली एकूण एक इन्फॉर्मेशन तुम्हाला चेक करणं आहे. कुठे जर मिस्टेक असेल तर तुम्ही आता बॅक जाऊन एडिट करू शकता, नंतर तुम्ही फॉर्म एडिट करू शकणार नाही आहे. आणि फायनल फॉर्म सबमिट केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा फॉर्म एडिट ऑप्शन उपलब्ध नाही आहे. त्यामुळे यामध्ये टाकलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन प्रॉपर चेक करा. तुमची कास्ट चेक करा, तुमच्याकडे डॉक्युमेंट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आहे का, व्हॅलिडिटी आहे का, नॉन क्रिमिनल आहे का, कोणाचे रिझर्वेशन असेल, मायनॉरिटी. त्यानंतर 10वीची इन्फॉर्मेशन, 12वी अपेरिंग असल्यावर यस केलेलं आहे का, किंवा पास असल्यानंतर 12वीचे पर्सेंटेज वगैरे टाकलेले आहे का, संपूर्ण इन्फॉर्मेशन प्रॉपरली चेक करा. त्यानंतर इम्पॉर्टंट तुम्ही घेतलेला सब्जेक्ट म्हणजे जो ग्रुप आहे तुमचा PCM PCB हा बरोबर घेतलेला आहे का हा परत चेक करा. कारण एकदा सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एडिट ऑप्शन नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारे संपूर्ण इन्फॉर्मेशन चेक झाली की आता आपल्याला करणं आहे फायनल सबमिट आणि चालान. सर्व इन्फॉर्मेशन बरोबर असेल तर खाली दिलेल्या चेकबॉक्सला क्लिक करा आणि प्रोसीड टू पेमेंटला क्लिक करा. त्यानंतर आता बघा 2 पेपर सिलेक्ट केलेले आहे म्हणून 800 + 800 म्हणजे 1600 रुपयाचं चालान करायचं आहे. तर चालान करण्यासाठी खाली दिलेला चेकबॉक्सला क्लिक करा आणि प्रोसीड टू पेमेंटला क्लिक करा. तर याप्रमाणे तुम्ही पेमेंट करणार. पेमेंट तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड,
फोनपेवरून करू शकता। तर पेमेंट झाल्यानंतर तुमचा फॉर्म फायनल सबमिट होऊन जाणार। फायनल सबमिट झाल्यानंतर तुमच्यासमोर एक प्रिंट येईल, ते प्रिंट तुम्ही प्रिंट काढू शकता, अदरवाईज त्याला डॉक्युमेंट म्हणून सेव्हसुद्धा करू शकता। तर ज्याही विद्यार्थ्यांना MST CET 2025-26 साठी फॉर्म भरायचे आहे ते या प्रकारे फॉर्म भरू शकतात। तर फॉर्म सुरू झालेले आहे, लवकरात लवकर आपले फॉर्म भरून घ्या आणि ग्रुप सिलेक्ट करताना कृपया लक्ष द्या। तर तुम्हाला एक ग्रुप घ्यायचा आहे की 2 ग्रुप घ्यायचे आहे, कारण एकाच फॉर्ममध्ये तुमचे दोन्ही ग्रुप तुम्हाला घेता येणार आहे। तर MST CET बद्दल संपूर्ण ज्या अपडेट असेल त्या तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, कारण दरवर्षी काउन्सिलिंग राऊंड वगैरे या सर्व ज्या अपडेट असतात त्या तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येत असतात आणि यावर्षी सुद्धा संपूर्ण अपडेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यामुळे जे विद्यार्थी 12वीला आहे किंवा 12वी पास आहे आणि ज्यांना MST CET 2025-26 द्यायची असेल ते विद्यार्थी या व्हिडिओमध्ये जी प्रोसेस दिलेली आहे त्या प्रोसेसने तुम्ही तुमचे फॉर्म फिलअप करू शकता। तर लवकरात लवकर आपले MST CET 2025-26 साठी फॉर्म फिलअप करा। कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला सर्व प्रकारचे सोल्युशन दिले जाईल व MST CET बद्दल जेही पुढील अपडेट असेल ती सुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।